दादा मका उकडलेला होता आपला तो अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचा आज आम्ही बेत केलेला आहे. बघू शकता अतिशय प्रॉपर असा टोल झालेला आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सावतांच्या दुनियामध्ये. आज आपण बनवणार आहोत, आज आम्ही भावंड मिळून दोघं जण बनवणार आहोत चीज गार्लिक ब्रेड आणि चीज कॉर्न सँडविच. दादा चीज कॉर्न सँडविच बनवणार आहे आणि मी चीज गार्लिक ब्रेड बनवणार आहे. तर आता आम्ही मके उघडत ठेवलेले आहेत, इकडे बघू शकता आपले मके उघडत आहेत. आणि इथे मी लसूण घेतलेलं आहे बारीक चिरून, कांदा बारीक चिरून घेतला आहे, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. इथे आपलं चीज वगैरे साहित्य आहे, इथे बटर. आणि आता आपण प्रोसेस सुरू करणार आहोत बनवायला. तर आम्ही दोघं आज बनवणार किचनमध्ये. नेहमी आई असते तर आम्ही असे चेंज करत असतो. पूर्ण फॅमिली आम्ही बनवायचा एक टार्गेट ठेवलेला आहे. तर आता आम्ही बनवणार आहोत, तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार कसं आम्ही रेसिपी बनवणार ते. व्हिडिओमध्ये नक्की बघत राहा पूर्ण व्हिडिओ आणि लाईक शेअर आणि मित्रांना तुमच्या पोचवायला विसरू नका. तर मित्रांनो आता मी गार्लिक ब्रेडसाठीचं आपलं जे गार्लिकचं जे मेन बॅटर आहे जे आपल्याला बनवायचं आहे ते बनवणार आहे. तिथे मी बारीक चिरलेलं लसूण घेतलेलं आहे, बघू शकता गार्लिक हे ॲड केलं आपण यामध्ये. आता यामध्ये मी टाकणार आहे अमूल बटर. अमूल बटर आपण टाकणार आहोत. तुम्हाला जेवढ्या माणसांच्या आपण क्वांटिटीनुसार बनवतो आहे त्यानुसार तुम्ही ॲड करू शकता. त्याच्यात आम्ही 6 जण आहेत, 6 जणांनुसार मी घेतो बरोबर अर्धा बटर वापरत आहे. बाकीचं बटर आपल्याला ब्रेडला लावायला लागणार आहे. तर यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर ॲड करणार आहे. बघू शकता कोथिंबीर टाकलेली आहे थोडीशी. यामध्ये मी टाकणार आहे चिली फ्लेक्स, आपली जी लाल मिरची असते त्याची बारीक चुरा. चिली फ्लेक्स टाकलेले आपण. आता हे आपल्याकडे ओरेगोनो आणि सगळ्याचं मिश्रण असलेलं आपल्याकडे हे जवळून दाखवू इच्छितो. बघू शकता आपला कसा दिसत आहे एकदम सुंदर असं. आणि याच्यामध्ये मी थोड्या प्रमाणातच टाकायचं आहे बस एवढंच. आता हे आपलं मिक्स झालेलं आहे. यामध्ये थोडंसं चवीसाठी आम्हाला पेरी पेरीची जी चव आहे त्यासाठी आम्ही थोडं पेरी पेरी मिक्स टाकणार आहोत त्यामध्ये. एकदम थोडंसं असं पेरी पेरी मिक्स टाकलेलं आहे चवीनुसार. तुम्हाला जशी टेस्ट गरजेची आहे त्यानुसार. आणि आता या बॅटरला मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. तर मित्रांनो बघू शकता इथे आपलं जे लसूणचं जे मेन बॅटर आहे आपलं ते तयार झालेलं आहे, जे की आपण ब्रेडला लावणार आहोत. कसं लावायचं आहे मी तुम्हाला दाखवीन ते व्हिडिओमध्ये. तर आता आपण ब्रेड घेत आहोत. हे बघू शकता इथे ब्रेड घेतलेले आहे. तर या ब्रेडमध्ये हा स्लाइसवाला जो सँडविच हे आहे आपलं स्लाइस चीज आहे तो आपण एक अख्खा टाकणार आहोत यामध्ये. कारण का तो नंतर जेव्हा आपण त्याला रोस्ट करणार ना तेव्हा तो मेल्ट झाल्यानंतर त्याची दिसतात एकदम म्हणजे चवीला सुंदर लागणार आहे तुम्हाला. हा अख्खा असा ब्रेडवरती लावून घ्यायचं आहे तुम्हाला. त्यानंतरला यावरती लावायचं आहे पॅक, पूर्ण पॅक. आता पुढची प्रोसेस मी तुम्हाला स्टोववरती दाखवेन, गॅसवरती. आता आपण बनवणार आहोत गार्लिक ब्रेड. तर आता मी गॅस पेटवून घेतलेला आहे. आपला नॉनस्टिक पॅन आपण याच्यावर घेतलेला आहे. हा गरम होईपर्यंत मी जसं की तुम्हाला दाखवलेलं की ब्रेडला आपण चीजचं स्लाइस एक टाकून घेतलेलं होतं, त्याला पॅक करून ठेवलेलं आहे. आता मी काय करणार आहे ते तुम्हाला दाखवतो. आता त्यावरती जे आपण मगाशी जे गार्लिकचं जे आपण जे बॅटर बनवलेलं होतं मेन मिक्सर, तर ते मिक्सचर आपण आता यावर लावून घेणार आहोत. हे बघू शकता हे जे मिक्सचर आहे सगळं
तर आम्ही एकदा थोडंसं मिक्स करून घेतो मिक्सरला. हे मी ब्रेडवरती अप्लाय करणार आहे. हे व्यवस्थित ब्रेडवरती अप्लाय करून घ्यायचं असं ह्या पद्धतीने. आणि हे अप्लाय झाल्यानंतरला ही जी खालची साईड आहे ती मी पहिली पॅनवर ठेवणार आहे. मी तुम्हाला आता पॅनची साईड दाखवतो. हा आपला पॅन आहे. पॅनवरती मी लावणार आहे थोडंसं अमूल बटर. अमूल बटर सोडलं आहे. आता मी यावरती आपला जो गार्लिक आहे, गार्लिकची साईड जी आहे ती लोएस्ट साईडला ठेवणार आहे, बघू शकता अशी. आणि आता मी ह्याच्या अपर साईडने गार्लिक लावणार आहे. हा गार्लिक ब्रेड थोडा वेगळ्या प्रकारचा आपला. बाकीचे बनवतात ते ब्रेडला, सिंगल ब्रेडला लावून त्याच्या आत वरतून चीज वगैरे टाकून बनवतात. तर आपण हा थोडा वेगळ्या पद्धतीने बनवलाय. तर त्याच्या वरच्या साईडने पण आपण सेम लावून घेणार आहोत, बघू शकता असंच सेम पद्धतीने. आणि सिंपल में डिंपल कपाडिया एकदम किंग असं आपण लावून घेतलेलं आहे. आता हे असंच ठेवायचं थोडा वेळ. त्यानंतर याची आपण साईड बघायची. याला व्यवस्थित रोस्ट व्हायला येतं आपल्याला. रोस्टिंग इम्पॉर्टंट आहे. रोस्ट झाल्यानंतर आता आपण याला थोडंसं पलटी करणार आहोत. पलटी करताना सेम बघू शकता एकदम प्रॉपर पलटी झालेली आहे. आणि चीज थोडं मेल्ट व्हायसाठी त्याला असं प्रेशर देऊ शकतो तुम्ही वरून. म्हणजे हीटने चीज मेल्ट होईल प्रॉपर आणि व्यवस्थित बनेल आपला जो गार्लिक ब्रेड आहे तो. तर हा एकदम सोपा असं ही रेसिपी आहे. तुम्ही घरी सकाळी नाश्त्यासाठी वगैरे बनवू शकता. तुम्हाला अर्जंटमध्ये कुठे बाहेर जायचं असेल आणि नाश्ता म्हणून तुम्हाला पाहिजे तर अर्जंटमध्ये तुम्ही असं हे बनवून देऊ शकता. फक्त लसूण तुम्हाला बारीक कापायचं आहे, जसं मी तुम्हाला दाखवलं आहे एकदम प्रोसेसमध्ये, तसंच त्या पद्धतीने. आणि एकदम इझीमध्ये एकदम चीजी रेसिपी आहे. आता मी याला परत एकदा पलटी मारतोय. बघू शकता जो गार्लिक आहे तो कसला सुंदर दिसत आहे याच्यावरती, बघू शकता. एकदम अप्रतिम झालेली आपल्या रेसिपी. तर मित्रांनो इथे बघू शकता दादा मका उकडलेला होता आपला तो जी डिश बनवणार आहे त्याचा तो मका त्याने एका टोपामध्ये काढून घेतलेला आहे. अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचा आज आम्ही बेत केलेला आहे फास्ट फूडचा. घरीच बनवला आहे आम्ही, बाहेर नाही आणणार आहे. कारण का बाहेरून आणण्यापेक्षा आम्ही घरी बनवतो हा आपला टॅग आहे. आम्ही घरी बनवतो. सावतांचे सगळे पदार्थ घरी बनले जातात फास्ट फूडवाले. तर आम्ही आज घरी चीज कॉर्न सँडविच आणि गार्लिक चीज ब्रेड बनवत आहोत. आता त्याची माझं जे बॅटर होतं ते मी बनवून झालं आहे. आता तो जे बॅटर बनवणार आहे ते बघा कसा बनवत होता. तर त्याच्यामध्ये त्याने कॉर्न घेतलेले आहेत मके उकडून. आता हे मके उकडलेले जे होते त्यामध्ये त्याने बटर टाकलेलं आहे आणि बटर टाकून मिक्स करून घेणार आहे. तर पहिला आपण मित्रांनो बघताय तुम्ही आपण एक चीज कॉर्न सँडविच बनवतोय. हे खूप हेल्दी सँडविच आहे कारण याच्यामध्ये कॉर्न असणार आहे. आपण जे ब्रेड वापरणार आहोत ते ब्राऊन ब्रेड असणार आहे. ते होल व्हीटचं आहे, 100% होल व्हीट. ओके. आणि आपण आता इथे याच्यामध्ये बटर पण टाकतोय मित्रांनो, बघताय तुम्ही. तर आपण असे सगळे पदार्थ वापरतो याच्यामध्ये. तर मस्त कॉर्न आहे, हे सगळं आहे. आता आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये. पहिला आपण हे बॅटर रेडी करून घेणार आहोत. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत थोडासा चीज सॉस, चीजी फ्लेवर येण्यासाठी.
मित्रांनो बघताय तुम्ही, हे सगळं आपण मिक्सर बनवतोय. मिक्स करून घेऊ आपण. आपण याच्यामध्ये टाकणार आहोत ऑनियन. याच्यामध्ये ऑनियन एक पदार्थ आपण टाकणार आहोत. तर हा जो मॅगी मसाला आहे, चीज सॉस अजून थोडा ॲड करत आहे, कारण का कन्सिस्टन्सी अजून प्रॉपर आलेली नाही त्यासाठी. कारण कॉर्नचा जी क्वांटिटी आहे ती जास्त आहे, ती भरपूर जास्त आहे. कारण का आम्ही माणसं जास्त असल्या कारणाने 6 जणांचं आपण हे बनवतोय. आणि आमच्या घरी कॉर्न सगळ्यांना आवडतं. हां, फेवरेट पार्ट आहे कॉर्न. तो मित्रांनो बघू शकता तुम्ही, हे हेल्दी पण आहे आणि टेस्टी पण आहे. सो बिकॉज दोन्ही गोष्टी एकत्र मिळणं खूप कठीण असतं, की तुम्हाला हेल्दी गोष्टी पण मिळतील आणि टेस्टी त्यासोबत तुम्हाला टेस्ट पण मिळेल. बट आपण नेहमी असे पदार्थ बनवतो ज्यामध्ये तुम्हाला नॉट ओनली टेस्ट बट तुम्हाला हेल्दी गोष्टी पण खायला मिळतील. तर आपण हेल्थ आणि टेस्ट दोघांचं कॉम्बिनेशन करून गोष्टी बनवतो. आता आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये मित्रांनो चीज क्यूब्स. आपण टाकणार आहोत त्याच्यावरती. तुम्ही बघू शकता थोडा चीजीनेस येण्यासाठी 3 टाकूया आपण, बिकॉज कॉर्न खूप जास्त प्रमाणात आहे. तर मित्रांनो बघू शकता, जे आपलं दादाने जी तयारी केलेली आहे ती अतिशय उत्कृष्ट असा आज त्याने बेत घेतला आहे हातामध्ये बनवायचा. आणि चीज वगैरे प्रॉपर टाकून जो किसायचा त्याचा हे आहे, म्हणजे बघू शकता किती थिन किसला त्याने, एकदम प्रॉपर व्यवस्थित असं. आता त्याच्यामध्ये जो मसाला टाकणार आहे, पेरी पेरी मसाला आणि ओरेगानो थोडंसं टेस्टीसाठी. आणि मग थोडीशी कोथिंबीर पण टाकणार आहे, थोडीशी कोथिंबीर वरून. आणि मग त्याला व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतरला जो त्याचा चिझीनेस वगैरे असणार आहे ना, तो आपल्याला ब्रेडमध्ये भेटणार आहे खायला. की ब्रेडमध्ये जेव्हा ते आपण व्यवस्थित लावणार त्याला बॅटर पूर्ण जे बनवलेलं आहे ते, आणि मग ब्रेडला लावून वरून अमूल बटर लावून त्याला टोस्ट करायचं मित्रांनो. एकदम अप्रतिम अशी लागणार आहे आपलं बघू शकता कॉर्न टोस्ट चीज टाकलेलं आहे. असंच पण आम्ही त्या दिवशी असंच मॅगी मसाला टाकून दादाने एक दिवस ट्राय केलेला आणि ते अतिशय सुंदर लागत होतं चवीला. आणि सवालच नाही, तोडच नाही या गोष्टीला, की असं काहीतरी बनवत राहा घरी. तुम्ही पण ट्राय करा तुमच्या फॅमिलीमध्ये. जेव्हा तुम्ही कोणती पण गोष्ट घरी असे फास्ट फूड बनवायचे ट्राय करताना, तेव्हा मार्केटमधून तुम्हाला खाण्याची हे नाही. आणि मार्केटमध्ये तुम्हाला माहिती आहे पावसाळा आहे, पावसाळ्यामध्ये आपण कसे बनवतात ते पण आपल्याला माहिती नसतं. तर जेवढा तुम्ही घरोघरी ट्राय कराल, जास्त मेहनत लागत नाही. तुम्हाला फक्त साहित्य आणायचं आहे लिमिटेड, जे तुम्हाला लागतंय ते. असं काही नाही की तुम्ही बटरचा वापरला, चीज तेवढं जास्तच पाहिजे. लिमिटमध्ये तुम्हाला जेवढं पाहिजे त्याच्यानुसार वापरायचं आहे, बनवायचं आहे एकदम इझीमध्ये आणि खायचं आहे. तर तुमच्या घरोघरी बनवू शकता तुम्ही एकदम इझी एकदम. आता तो त्याच्यामध्ये अजून मॅगी मसाला टाकू शकतो. मॅगी मसाला टाकतो तो टेस्टिंगसाठी, थोडं टेस्ट अजून यायला. थोडा आराम आहे टाकणार आहोत आपण एकदम हलका. बिकॉज मित्रांनो मीठ टाकताना एक गोष्ट लक्षात ठेवा की खारट नाही व्हायला पाहिजे. बिकॉज मॅगी मसाला जो आपण टाकतो त्याच्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं, असं मला आईने सांगितलं. त्याला म्हणून तो लिमिटमध्ये मीठ टाकतोय. त्याला भीती वाटते जरा जर कुठे मिस्टेक झाली तर त्याला वहिनीचा ओरडा भेटू शकतो. म्हणून तो आईचा वहिनीचा, म्हणून तो आधीच रिस्क नाही घेतलाय. पहिल्यांदा आलेला आहे काहीतरी बनवायला. आणि ही रेसिपी बनवण्यासाठी आम्ही त्याला मनवलंय प्रॉपर. नंतर तू बोललाय की हा आम्ही आज बनवणार. आधी बोललेलं, नंतर अचानक मूड स्विंग झाला की नाही आधी नाही, आधी थोडा चेंज नाही करणार. वापसच नाही लिहिली आहे बनाने कुठे बनवायला घेतलंय रे मित्रांनो. जिद्दीला भेटलेला आहे माणूस, जिद्दीला भेटलेला. आणि बघू शकता एकदम कष्ट घेऊन होतं, कष्ट अक्षरशः म्हणजे काय सांगू तुम्हाला. बघू शकता व्यवस्थित एकदम मिक्सिंग वगैरे चालू आहे प्रॉपर. वा मस्त.
ऑरिगॅनो, थोडासा हलकासा चिली फ्लेक्स पण टाकूया आपण. जास्त नको, उद्या ऑफिसला जायचं. आता त्यामध्ये थोडंसं हलकासा पेरी पेरी मसाला टेस्टसाठी. बस प्रत्येक गोष्टीचा एक हलका टच आपण दिलेला आहे याच्यामध्ये. सो आता आपण टाकणार आहोत वरतून कोथिंबीर. ओके, प्रत्येक गोष्टीमध्ये शेवटी काही बनवलं तरी कोथिंबीर तर पाहिजेच आपल्याला मित्रांनो. तर आपण हलकीशी कोथिंबीर टाकलेली आहे. तर मित्रांनो बघू शकता आपण आता हे जे बॅटर आहे चीज आणि कॉर्नचं, पूर्ण कॉर्नचं मिक्सचर ते आपण बनवलेलं आहे. ओके, सो आता हे पूर्ण आपण, जसं की आपल्याला माहिती आहे आपण चीज कॉर्न सँडविच बनवत आहोत. सो आता हे आपण याच्यावरती ब्रेडवरती लावणार आहोत. ब्रेड आपण ब्राऊन ब्रेड घेतलेला आहे. ओके, विच इज हेल्दी. सो पहिला आपण ब्रेडवरती थोडासा हलकासा एकदम अमूल बटर लावून घेऊया. एकदम हलका लावा, बिकॉज ऑलरेडी आपण हे जे सगळं आहे हे आपण सगळं ऑलरेडी त्या मिक्सचरमध्ये बटर टाकलेलं आहे. सो खूप जास्त बटर होईल जास्त लावलं तर. जे बॅटर आहे ते बॅटर आपण त्यावरती लावत आहोत. मस्त पैकी बॅटर लावायचं. थोडीशी ब्रेडची साईज तर मित्रांनो बघू शकता अतिशय उत्कृष्ट असं त्याने लावून घेतलेलं आहे. आणि आता ब्रेडवरती तो ठेवून घेणार आहे तिच्यावर. आता परत तुम्हाला पाहिजे चीजची स्लाइस लावू शकता, पण आपण ऑलरेडी चिजी होऊन जाईल सगळं म्हणून नाही लावलो. त्यामुळे मी सगळं लावत नाही जास्त. हा टोस्टर आपल्याकडे आहे, तर त्यामध्ये आपण आता टोस्ट करून घेणार आहोत. तगडा. आता आपण यावर आता आपण याला ठेवणार आहोत. आणि ठेवून दिल्यानंतर आता आपण याला करणार आहोत वरून सुद्धा थोडंसं बटर. हलकं लावलं तरी चालेल नॉर्मली, मग ते निघेल इझिली, चिपकून राहू शकतो. हे पण व्यवस्थित लावून घेतलेलं आहे. आता ह्याला मी टोस्टिंगसाठी ठेवणार आहे, जोपर्यंत आपला अलार्म नव्हता तोपर्यंत. आता ह्याला मी बंद केलेलं आहे. आता ही ग्रीन लाईट जेव्हा येणार तेव्हा मला हे टोस्ट झालेलं असणार आहे. लगेच आली पण इन्स्टंट आता चालू केलं. म्हणजे आता ग्रीन लाईट गेल्यानंतर बंद झाल्यानंतर आपण टोस्टिंगचा पण त्याला काढणार आहोत. तर मित्रांनो आता मी आपला जो टोस्ट तयार झालेला आहे त्याला काढून घेणार आहोत. खूप मस्त दिसतंय, एकदम प्रॉपरली टोस्ट झालेला आहे बघू शकता. त्याला मी आता इथे काढून घेतलेला आहे. आणि चीज सुद्धा आहे ते व्यवस्थित आतमध्ये मेल्ट झालेला आहे. मी आता तुम्हाला आपला जो टोस्ट झालेला होता त्याला मी कट करून दाखवतोय. आपण कट केलेला आहे आणि याची आतली साईड बघू शकता. मी तुम्हाला थोडा झूम करून दाखवणार इच्छितो. बघू शकता अतिशय प्रॉपर असा टोस्ट झालेला आहे. आणि आतून जे चीज दिसते तुम्हाला बघू शकता एकदम प्रॉपर. तर आपलं कॉर्न चीज सँडविच अप्रतिम झालेलाच होतं. आणि हा आपला गार्लिक चीज ब्रेड हा सुद्धा रेडी झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला आपल्या. कारण का जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करता तेव्हा आम्हाला एक मोटिवेशन येतं की अजून व्हिडिओ आम्ही कोणत्या कॉन्टेंट अजून चांगल्या प्रकारे आम्ही तुम्हाला प्रदान करू. त्याची आम्हाला एक हौस लागते आणि त्या आवडीमुळे आम्ही नवीन कॉन्टेंट तयार करत होतो. एकदम हे आपलं रेडी झालेलं आहे. आता मी याला तर मित्रांनो आता आपलं सँडविच तयार झालेलं आहे. इथे बघू शकता पूर्ण प्रॉपर असं सँडविच आपण बनवलेलं आहे. इथे चालू आहे आता एक. आणि एकदम घाईमध्ये सगळं
एकदम फास्ट टाइम फास्ट सगळं चालू आहे आणि आम्ही एकदम उत्कृष्ट असं सँडविच बनवलेलं आहे आणि खूप छान झालेलं आहे. आता मी एक सँडविच काढून दाखवतो तुम्हाला. हा बघू शकता वाव. हा सँडविच झालेला आहे एकदम प्रॉपर. आता मी हे काढून दाखवतो बघा. बघू शकता एकदम प्रॉपर असे सँडविच आपण बनवलेले आहेत एकदम लाईन वगैरे येऊन. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमच्या घरी तुम्ही कोणते पदार्थ बनवता ते आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत आमचा व्हिडिओ पोहोचवा आणि प्रेम द्या. तर अशीच आम्ही तुम्हाला व्हिडिओ नवीन नवीन आणत जाऊ आणि नवीन नवीन प्रकारचे व्हिडिओ बनवत जाऊ. तुम्हाला आमची भावांची सावतांच्या भावांची कशी व्हिडिओ वाटली ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा. तर भेटूया अशाच नवीन